झूम ॲपच्या माध्यमातून पूर्ण केले आणि आता युट्यूबच्या माध्यमातून आपण पेपर सेकंडचा म्हणजेच बायोलॉजीचा फर्स्ट चॅप्टर आज सुरू करतोय. पाठीमागच्या 15 दिवसापासून आपण झूम ॲपच्या माध्यमातून मॅथमॅटिक्स आणि सायन्स या दोन विषयाची तुमची तयारी करून घेतोय. अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमचाही प्रतिसाद मिळतोय. असाच प्रतिसाद तुम्ही पुढेही ठेवायचा आहे. तर आता आपण या लेक्चरला म्हणजे आपला जो बायोलॉजीचा 6 नंबरचा सिलेबस मधला चॅप्टर आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तुम्ही म्हणाल की सरांनी पहिला चॅप्टर घेतला, दुसरा चॅप्टर घेतला आणि डायरेक्ट 6 नंबरचा चॅप्टर का घेतला? त्याचं कारण आहे आपल्या सायन्स मध्ये 9वी आणि 10वी ला 2 पेपर असतात. त्या 2 पेपर मध्ये पहिला पेपर आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा आणि दुसरा पेपर असतो बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटचा. आपण पेपर फर्स्टचे 2 चॅप्टर कंप्लीट केलेत का? पहिला चॅप्टर लॉज ऑफ मोशन आणि दुसरा चॅप्टर वर्क अँड एनर्जी. मग पहिल्या पेपरचे 2 चॅप्टर कंप्लीट केल्यानंतर दुसऱ्या पेपरचेही काही चॅप्टर झाले पाहिजे, म्हणून दुसऱ्या पेपरचा हा पहिला चॅप्टर आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा जो चॅप्टर आहे हा कोणत्या भागाचा चॅप्टर आहे? इट इज द पार्ट ऑफ और दिस इज द चॅप्टर ऑफ बायोलॉजी सेक्शन ऑफ बायोलॉजी. बायोलॉजी सेक्शनचा हा पहिला चॅप्टर आहे. तर याच्यामध्ये या क्लासिफिकेशन ऑफ प्लांटचं इंट्रोडक्शन पार्ट आज आपण पाहणार आहोत. तर पाहूया इंट्रोडक्शन ऑफ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. पाठाची पूर्व ओळख. तर पहा आपण याच्या अगोदरच्या इयत्तेमध्ये म्हणजेच 5वी, 6वी, 7वी आणि 8वी मध्ये लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स काय असतात, सजीव आणि निर्जीव काय आहेत यांच्याबद्दल अभ्यासलेले आहे. तर लिव्हिंग थिंग्स म्हणजे काय आणि नॉन लिव्हिंग थिंग्स काय आहेत याच्यातला थोडक्यात डिफरन्स अगोदर आपण पाहू. लिव्हिंग थिंग्स. In our surrounding there are 2 types of things are present. आपल्या सभोवताली आपल्या सराउंडिंग मध्ये 2 प्रकारच्या थिंग्स अस्तित्वात असतात किंवा 2 प्रकारच्या थिंग्स आपल्याला आढळतात. त्यापैकी एक आहे लिव्हिंग थिंग्स ज्याला आपण सजीव असं म्हणतो आणि दुसरे आहेत नॉन लिव्हिंग थिंग्स. नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजेच निर्जीव. याच्यामध्ये सजीव आणि निर्जीव, सजीव कोणाला म्हणायचं आणि निर्जीव कोणाला म्हणायचं हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही म्हणाल की एकदम सिंपल प्रश्न आहे की सरांनी सजीव आणि निर्जीव इथपासून का सुरू केलं? कारण आपल्याला या चॅप्टरच्या बेस पासून म्हणजेच बायोलॉजी टर्म पासून पुढे जायचंय. तर पहा सजीव कोणाला म्हटलं? आता तुम्हाला माहिती की जे श्वसन करतात, ज्यांची वाढ होते, ज्यांना जन्म आणि मृत्यू असतात, असे गुणधर्म अशा कॅरेक्टरिस्टिक असणाऱ्या ज्या थिंग्स असतात त्यांना सजीव म्हटलं जातं. आणि ज्यांच्यामध्ये या कॅरेक्टरिस्टिक नसतात त्यांना काय म्हटलं जातं? निर्जीव. म्हणजेच सजीव कोणते आहेत? द थिंग्स which shows the characteristics like growth, movement, respiration, excretion, response to stimuli, sensitivity, reproduction and death. Such things are called as living things. की ज्या थिंग्स मध्ये कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात? द थिंग्स which shows the characteristics like the things which shows characteristics like growth, movement, respiration, excretion, sensitivity, reproduction and death are called living things. What are the living things? The things which shows the characteristics like growth, movement, respiration, excretion, sensitivity, reproduction and death are called as living things. And examples of these living things are, या living things चे example कोणते आहेत?
तर प्लांट्स, एनिमल्स, मायक्रोब्स आर द एक्झाम्पल्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. म्हणजे पहा, ज्या थिंग्स मध्ये ग्रोथ घडून येते, जे मुवमेंट करू शकतात, हालचाल करू शकतात, जे शोषण करू शकतात, ज्यांच्यामध्ये उत्सर्जन घडून येतं, त्याचबरोबर ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन, सेन्सिटिव्हिटी, डेथ या कॅरेक्टरिस्टिक आढळतात, अशा थिंग्सला काय म्हटलं जातं? लिव्हिंग थिंग्स. आणि त्याचे non-living things, the things which do not show the characteristics of living things, that is the things which do not perform the respiration, which do not show the growth, then sensitivity, reproduction, that is things which do not produce the new individuals, new things, and absence of death. Such a things are called as non-living things. And examples of non-living things are air, water, soil, stone, etc. are the some of the things which are non-living things. That is, in our surrounding there are two types of things are present: living things and non-living things. Then these are two types of things are studied in the science, and the study of these living things is included in the branch of science known as biology. तर नेक्स्ट आपल्याला जो कन्सेप्ट पाहायचा आहे तो पाहायचा आहे बायोलॉजी. लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्स हे लक्षात आले. आणि ज्या थिंग्स मध्ये, ज्या ऑर्गॅनिझम मध्ये लिव्हिंग थिंगच्या सर्व कॅरेक्टरिस्टिक्स असतात, त्या ऑर्गॅनिझमला काय म्हटलं जातं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. एक महत्त्वाचं येतं की लिव्हिंग थिंग झालं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय आहे? द ऑर्गॅनिझम विच शोज ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. देन नेक्स्ट पॉइंट इज अ बायोलॉजी. याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट याच्यातला जो पॉइंट पाहायचा आहे तो आहे बायोलॉजी, जीवशास्त्र. बायोलॉजी कशाला म्हटलं जातं? जीवशास्त्र म्हणजे काय? बायोलॉजी इज द ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of life and living organism. The branch of science which deals with the study of life and living organism is called biology. Definition of biology: the branch of science deals with the study of life and living organism is called biology. विज्ञानाच्या ज्या शाखेमध्ये जीवन आणि सजीव, सजीव आणि त्यांचं जीवन यांचा अभ्यास केला जातो त्या शाखेला काय म्हटलं जातं? जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजी म्हटलं जातं. का शास्त्रज्ञांनी या सायन्सच्या वेगवेगळ्या ब्रांचेसचा अभ्यास केला. मग सर्वात अगोदर या सायन्सच्या ब्रांचेसचा अभ्यास कोणी केला किंवा जीवशास्त्राचा अभ्यास कोणी केला, सजीवांचा स्टडी कोणी केला, असा प्रश्न आपल्याला पडतो. तर पहा, खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजेच या सजीवांच्या उत्पत्तीनंतर मानवी इतिहासाची जेव्हा सुरुवात झाली, त्याच्या सुरुवातीला दोन महान शास्त्रज्ञ, ते म्हणजे एक एरिस्टॉटल and second Theophrastus. Aristotle and Theophrastus first studied the living organism. सर्वात अगोदर या एरिस्टॉटल आणि थिओफ्रास्टस यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी केला. एरिस्टॉटल स्टडीड the biology, that is the living organism including the animals, and therefore this Aristotle is called as
फादर ऑफ बायोलॉजी and zoology. While the Theophrastus studied the living organism including the plants, hence Theophrastus is called as father of biology and botany. एरिस्टॉटल आणि थिओफ्रास्टस यांनी सर्वात अगोदर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी केला, पृथ्वीवरती अस्तित्वात असणाऱ्या सजीवांचा अभ्यास केला आणि सर्वात अगोदर या जीवशास्त्राचा अभ्यास करणारे हे शास्त्रज्ञ आहेत, म्हणून यांना काय म्हटलं जातं, फादर ऑफ बायोलॉजी. जर तुम्हाला फादर ऑफ बायोलॉजी कोण आहेत असं विचारलं तर ते कोण आहेत, एरिस्टॉटल अँड थिओफ्रास्टस. एरिस्टॉटल स्टडीड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट ऑन अर्थ, दॅट इज द एनिमल्स. एरिस्टॉटल यांनी पृथ्वीवरती असणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास केला, प्राण्यांमध्ये असणाऱ्या विविधतेचा अभ्यास केला आणि म्हणून त्यांना फादर ऑफ बायोलॉजी म्हणजे झूलॉजी म्हटलं जातं, फादर ऑफ झूलॉजी. while the Theophrastus studied the plants present on the earth, therefore they are called father of biology and botany. Then after this the study of Aristotle and Theophrastus is limited study. They only studied the plants and animals present on the earth. त्यांनी फक्त अर्थ वरती असणाऱ्या प्लांट्स आणि एनिमलचा स्टडी केलेला होता. त्याच्यावरून एरिस्टॉटल यांनी एनिमलचे 3 गट केलेले होते ऑन द बेसिस ऑफ हॅबिटॅट. जे जमिनीवरती राहतात त्यांना टेरेस्ट्रियल म्हटलं, जे पाण्यामध्ये राहतात त्यांना ॲक्वेटिक एनिमल म्हणजे जलचर म्हटलं आणि जे हवेमध्ये फ्लाइंग करतात, फ्लाइट करतात, विहार करतात त्यांना एरियल म्हणजेच खेचर म्हटलेले. म्हणजेच सजीवांचं, प्राण्यांचं वर्गीकरण 3 गटांमध्ये या एरिस्टॉटलने केलेले. एरिस्टॉटल क्लासिफाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू 3 ग्रुप्स, दॅट इज टेरेस्ट्रियल एनिमल्स, aquatic animals and aerial animals. While the Theophrastus classify the plants into the 3 groups, that is trees, herbs and shrubs and climbers. म्हणजेच झाडं, झुडपे आणि वेली अशा 3 गटांमध्ये थिओफ्रास्टसने देखील प्लांटचं क्लासिफिकेशन केलेलं होतं, ग्रुपिंग केलेलं होतं. याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट जो पार्ट पाहायचा आहे तो आहे या चॅप्टर मधला क्लासिफिकेशनचा पार्ट. त्याच्या अगोदर या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असणारी जी डायव्हर्सिटी आहे ती डायव्हर्सिटी आपल्याला पाहायची. म्हणजे नेक्स्ट पॉइंट आहे बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैव विविधता म्हणजे काय. बायोडायव्हर्सिटी जैव विविधता किंवा जैविक विविधता. 2011 मध्ये जसं आपली जनगणना करण्यात आली होती त्याच पद्धतीनं लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सर्व प्लांट्स, एनिमल्स या सर्वांची, मायक्रो ऑर्गॅनिझम या सर्वांची जनगणना देखील 2011 मध्ये करण्यात आली. अँड अकॉर्डिंग टू दिस 2011 सेन्सस there are about 87 million species of living organisms are found on the earth. त्या 2011 च्या गणनेनुसार या पृथ्वीवरती जवळजवळ 87 अब्ज प्रजाती अस्तित्वात असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. म्हणजे पृथ्वीवरती जवळजवळ 87 अब्ज एवढ्या प्रजाती अस्तित्वात आहेत हे शोधण्यात आलेले. म्हणजेच पृथ्वीवरती या सजीवांच्या ज्या आपल्याला असंख्य प्रजाती आढळत आहेत त्या प्रजातींमध्ये काही सारखेपणा आहे, त्याचबरोबर आपल्याला त्या प्रजातींमध्ये वेगवेगळेपण देखील पाहायला मिळते, विविधता देखील पाहायला मिळते. म्हणजे त्यांच्या खाण्याच्या सवयी असतील, त्यांचा हॅबिटॅट म्हणजे अधिवास, राहण्याची ठिकाणं, त्याच्यानंतर खाण्याच्या सवयी, त्यांचे हॅबिट्स, हॅबिटॅट, त्याच्यानंतर बॉडी शेप, बॉडी डिझाईन या सर्वच बाबतींमध्ये आपल्याला विविधता पाहायला मिळते. आणि पृथ्वीवरती असणाऱ्या सजीवांमध्ये असणारी ही जी डायव्हर्सिटी आहे, वेगवेगळेपण आहे, यालाच जैव विविधता किंवा बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणतात.
What is the biodiversity or biological diversity? The variety म्हणजे वेगवेगळेपण. The variety that we see in the living things, variety that we see in the living things present on the earth, variety that we see in the living things present on the earth is called as biodiversity. It is also called as biological diversity. म्हणजे पृथ्वीवरती अस्तित्वात असणाऱ्या सजीवांमधील जी विविधता आहे, पृथ्वीवरील अस्तित्वात असणाऱ्या सजीवांमध्ये जी वेगवेगळेपण आहे, विविधता आहे, त्यालाच जैवविविधता किंवा बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. त्याला बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे जैविक विविधता म्हटलं जातं. And according to 2011 census, there are 87 million species of living organisms present on earth. According to 2011 census, 2011 च्या गणनेनुसार पृथ्वीवरती 87 अब्ज एवढ्या सजीवांच्या प्रजाती सध्या अस्तित्वात आहेत. To study such a vast variety of organisms is not possible in a shorter duration. The study of such vast variety is impossible in short time. आणि अशा असंख्य ज्या प्रजाती आहेत, 87 अब्ज प्रजाती सजीवांच्या पृथ्वीवरती अस्तित्वात आहेत आणि एवढ्या खूप वास्ट व्हरायटी जी आहे, प्रचंड जी विविधता आहे, ती जर आपल्याला कमी वेळेत अभ्यासायची म्हटलं तर ती अशक्य आहे. आपण इंडिव्हिज्युअली हे सजीव सर्व कमी वेळेमध्ये अभ्यासू शकत नाही आणि त्यासाठी फॉर धिस पर्पज टू स्टडी ऑल अँड एव्हरी ऑर्गॅनिझम्स, each and every organism present on earth, classification of organism are necessary. That is, grouping of these organism is necessary, and this process of making the groups and subgroups of the organism basis on the similarity and differences among them called as classification or biological classification. तर क्लासिफिकेशन आणि बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हा पार्ट पाहण्याच्या अगोदर जैविक विविधता काय आहे हा पॉइंट अगोदर आपण समजावून घेऊ. तर बायोडायव्हर्सिटी कशाला म्हटलं जातं? द व्हरायटी दॅट वी सीन इन द लिव्हिंग थिंग्स प्रेझेंट ऑन द अर्थ इज कॉल्ड ॲज बायोडायव्हर्सिटी और बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. According to 2011 census, there are 87 million species of the living organism present on earth. Out of them, there are about 3 to 4 crores species of plants present on this earth, and about 1.5 to 2.5 crore species of animals present on the earth. And to study such a vast varieties of living organisms, we require a lot of time. And to study such a vast varieties in short duration is possible only with the help of the classification of the organism, that is making the groups and subgroups of the organism. जर आपण या सर्व सजीवांचे गट आणि उपगट तयार केले, सजीवांचं लहान लहान गटांमध्ये उपगटांमध्ये वर्गीकरण केलं, तर आपण या सर्व सजीवांचा सोप्या पद्धतीने सोयीस्कर पद्धतीने अभ्यास
करू शकतो हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी या सजीवांच्या वर्गीकरणाची सुरुवात केली. तर वर्गीकरण काय असतं, वर्गीकरण कशाला म्हटलं जातं, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय आणि कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी या क्लासिफिकेशनचा स्टडी हिस्ट्रीमध्ये केलेला आहे त्याची हिस्ट्री देखील आपल्याला या ठिकाणी पाहायची. तर बायोडायव्हर्सिटी काय आहे हे लक्षात आलेले. तर याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे नेक्स्ट पार्ट कडे जाऊ आपण. तो नेक्स्ट पार्ट आहे क्लासिफिकेशन और बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. जैविक वर्गीकरण म्हणजे सजीवांचं वर्गीकरण. वर्गीकरण हे आपण वेगवेगळ्या केमिस्ट्री मध्ये आपण जसं मूलद्रव्यांचं वर्गीकरण, फिजिक्स मध्ये देखील वेगवेगळे मशीन्स असतील त्यांचं वर्गीकरण पाहतो. त्याचबरोबर जीवशास्त्रामध्ये देखील सजीवांचं वर्गीकरण अभ्यासलं जातं. तर सजीवांच्या वर्गीकरणाला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हटलं जातं. तर क्लासिफिकेशन म्हणजे काय ती टर्म अगोदर समजावून घेऊ. व्हॉट इज द क्लासिफिकेशन? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सबग्रुप्स. गट आणि उपगट तयार करण्याची प्रक्रिया. मग हे सजीवांचे गट आणि उपगट कशावरून केले जातात? तर सजीवांमध्ये असणाऱ्या काही सिमिलॅरिटी. जसं की सर्व प्राणी आहेत त्यांच्यात काय सिमिलॅरिटी आहे? तर प्राण्यांमध्ये सर्वच प्राण्यांना श्वसनासाठीचे अवयव आहेत, लंग्स आहेत. फिशेस असतील त्यांना गिल्स आहेत. त्याच्यानंतर त्यांचं न्यूट्रिशन जे आहे ते हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन आहे. ते स्वतःच अन्न बनवू शकत नाहीत, अन्नासाठी दुसऱ्या सजीवांवरती अवलंबून असतात. ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतात. असे जे काही त्यांच्या बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत याच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटी आढळते. म्हणजे त्यांना सेन्स ऑर्गन आहेत, हे त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. जर प्लांट्स पाहिले तर प्लांट्स मध्ये काय सिमिलॅरिटी आहे की प्लांट्स हे फिजिकली स्टेशनरी आहेत, ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, त्यांच्यात हरितद्रव्ये असतात, ही त्यांच्यामध्ये असणारी सिमिलॅरिटी आहे. म्हणजे काही सिमिलॅरिटीज आहेत आणि प्लांट्स ॲनिमल्स मध्ये पाहिलं तर डिफरन्सेस आहेत. मग सजीवांमध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस याच्यावरून सजीवांचे गट आणि उपगट तयार केले जातात. म्हणजे ग्रुप्स आणि सबग्रुप्स तयार केले जातात आणि असे सजीवांचे ग्रुप आणि सबग्रुप तयार करण्याची जी प्रक्रिया असते त्यालाच क्लासिफिकेशन म्हटलं जातं. व्हॉट इज द क्लासिफिकेशन? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स and subgroups. The process of formation of groups and subgroups is called classification. What is the classification? The process of formation of groups and subgroups is called as classification. Then what is the biological classification? Biological classification म्हणजे काय? तर बा the process of formation of groups and subgroups of animals. Process of formation of groups and subgroups of animals, subgroups of living organisms on the basis of their similarity and differences is called as biological classification. म्हणजे जैविक वर्गीकरण. वर्गीकरण म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचे गट आणि उपगट तयार करण्याची जी प्रक्रिया असते ती गट आणि उपगट तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? वर्गीकरण म्हटलं जातं. गट आणि उपगट तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे वर्गीकरण. आणि बायोलॉजिकल क्लासिफिकेशन जैविक वर्गीकरण म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सबग्रुप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द बेसिस ऑफ देअर सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. म्हणजे सजीवांमध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस वरून
सजीवांचे जे गट आणि उपगट तयार केले जातात ते सजीवांचे गट आणि उपगट तयार करण्याची प्रक्रिया म्हणजेच बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, जैविक वर्गीकरण. आता या जैविक वर्गीकरणाची जी हिस्ट्री आहे ती जैविक वर्गीकरणाची हिस्ट्री आपल्याला पाहिजे की सजीवांचं वर्गीकरण म्हणजे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हिस्ट्रीमध्ये इतिहासामध्ये याच्या अगोदर कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी कशा पद्धतीने वर्गीकरण केलेलं होतं. तर हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्या पॉइंट कडे जाऊ आपण. हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन. कार्ल लिनॅस इन 1735 1735 मध्ये इन 1735 कार्ल लिनॅस स्टडीड द लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट ऑन द अर्थ. कार्ल लिनॅस यांनी पृथ्वीवरती असणाऱ्या सजीवांचा अभ्यास केला आणि त्याच्यातून त्यांनी सजीवांचे दोन गट तयार केले म्हणजे सजीवांचं टू किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलं. In 1735, Carl Linnaeus classify living organisms into two kingdoms or two groups. The broad groups of the living organism are called as kingdom. सजीवांचे जे मोठमोठे गट असतात, ब्रॉड ग्रुप्स असतात, त्या ब्रॉड ग्रुप्सला काय म्हटलं जातं? किंगडम्स. आणि कार्ल लिनॅस यांनी 1735 मध्ये इन 17th सेंचुरी मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं दोन किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलेलं होतं. द फर्स्ट किंगडम दॅट इज द व्हिजिटेबिलिया and second is a प्लांटे. व्हिजिटेबिलिया आणि प्लांटे अशा दोन गटात वर्गीकरण. व्हिजिटेबिलिया अँड एनिमलिया अशा दोन गटांमध्ये वर्गीकरण केलेलं होतं. दॅट इज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम which have the chlorophyll pigments, which perform the photosynthesis, which are stationary. कोणत्या कॅरेक्टरिस्टिक वरून हे दोन गट केले की जर ऑर्गॅनिझम ऑटोट्रोपिक असतील म्हणजे स्वयंपोषी असतील म्हणजे दे परफॉर्म द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ते फोटोसिंथेसिस प्रोसेस परफॉर्म करतायत, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल्स आहेत. अँड these organisms are physically stationary. की जे ऑर्गॅनिझम फिजिकली स्टेशनरी आहेत अशा ऑर्गॅनिझमचा त्यांनी गट केला आणि त्याला नाव दिलं व्हिजिटेबिलिया. आणि जे ऑर्गॅनिझम्स हे हेटेरोट्रॉपिक आहेत दॅट इज दे आर नॉन ग्रीन. ते नॉन ग्रीन आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये हरितद्रव्य नाहीये. देन दे आर मोटाईल म्हणजे ते चल आहेत, हालचाल करणारे आहेत, एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतरित होणारे आहेत. अशा कॅरेक्टरिस्टिक असणारे जे काही सजीव होते त्या सजीवांचा एक गट तयार केला आणि त्याला नाव दिलं एनिमिलिया. That is the Carl Linnaeus in the 1735 classified the living organism into the two groups, that is two kingdoms, Vegetabilia and Animalia. But this classification have some exceptions. या क्लासिफिकेशन मध्ये काही एक्सेप्शन्स होते. ते एक्सेप्शन्स कोणते होते की समजा काही युग्लिना सारखे ऑर्गॅनिझम्स आहेत, अमिबा सारखे ऑर्गॅनिझम्स आहेत की जे व्हिजिटेबिलिया आणि एनिमिलिया या दोन्ही गटाच्या कॅरेक्टरिस्टिक दाखवत नाहीयेत, यांच्यापेक्षा डिफरंट कॅरेक्टरिस्टिक दाखवत आहेत. आणि अशा या ऑर्गॅनिझमचा एक्सेप्शनल कॅरेक्टरिस्टिक दाखवणाऱ्या ऑर्गॅनिझमचा स्टडी पुढे जे नेक्स्ट सायंटिस्ट होते ते म्हणजे हॅकेल. इन द इयर 1866 हॅकेल in year 1866 classify living organisms into three kingdoms.
ज्यावेळी कार्ल लिन्नेस यांनी 1735 मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे दोन गटांमध्ये म्हणजे टू किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलं होतं. त्याच्यानंतर 1866 मध्ये 18th सेंचुरी मध्ये हॅकेल या सायंटिस्टनं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं 3 किंगडम मध्ये क्लासिफिकेशन केलं. म्हणजेच 17व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत म्हणजे 1735 पासून 1866 पर्यंत हेच क्लासिफिकेशन टू किंगडम क्लासिफिकेशन वापरण्यात आलं. त्याच्यानंतर 1866 मध्ये हॅकेल या सायंटिस्टनं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा आणखी डिटेल मध्ये स्टडी केला. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे या दोन गटाला एक्सेप्शन आहेत, अपवाद आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये या दोन्ही गटापेक्षा वेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. जसं की त्याचे एक्झाम्पल्स आहेत ते म्हणजे पोरिफेरा, दॅट इज स्पॉन्जेस. पोरिफेरा फायलम मध्ये असणारे ऑर्गॅनिझम म्हणजे स्पॉन्जेस. त्याच्यानंतर युग्लिना. असे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत हे ऑर्गॅनिझम लाईट सेन्सिटिव्ह आहेत. युग्लिना हा क्लोरोफिल असणारा, हरितद्रव्य असणारा जरी असला तरी तो मोटाईल आहे. म्हणजे तो प्लांटच्या आपण व्हेजिटेबलियाच्या ग्रुपमध्ये ठेवू शकत नाही. म्हणजे व्हेजिटेबल क्लोरोफिल आहेत म्हणून व्हेजिटेबलियाच्या ग्रुपमध्ये ठेवलं तर तो नॉन मोटाईल आहे. म्हणजे तो स्टेशनरी नाहीये. म्हणजे तो प्लांट्स आणि एनिमल्स दोन्हीच्याही कॉमन कॅरेक्टरिस्टिक दाखवतो. त्याच पद्धतीने स्पॉन्जेस हे हेटेरोट्रोप्स आहेत. ते स्वतःच अन्न बनवू शकत नाहीत, नॉन ग्रीन आहेत, परंतु फिजिकली स्टेशनरी आहेत. म्हणजेच स्पॉन्जेस आणि युग्लिनियामध्ये व्हेजिटेबलिया आणि एनिमलिया या दोन गटाच्या कॉमन कॅरेक्टरिस्टिक आढळल्या. आणि त्याच्यामुळे या अशा ऑर्गॅनिझमचं युग्लिना, स्पॉन्जेस, अमिबा अशा ऑर्गॅनिझमचा तिसरा एक गट तयार करण्याची गरज पडली. आणि या ऑर्गॅनिझमचा एक तिसरा गट हा हॅकेलनं तयार केला. आणि त्याच्यामुळे हॅकेलनं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन हे 3 गटांमध्ये केलं. पहिला गट तो म्हणजे प्लांट्स, की ज्याच्यामध्ये जे ऑटोट्रोपिक आहेत, ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे, जे फिजिकली स्टेशनरी आहेत, अशा ऑर्गॅनिझमचा गट केला प्लांट्स. त्याच्यानंतर जे हेटेरोट्रोपिक आहेत, नॉन ग्रीन आहेत आणि मोटाईल आहेत, त्यांचा गट तयार केला तो म्हणजे एनिमल्स. आणि तिसरा जो गट होता की जे या दोन गटाला अपवाद असणारे किंवा दोन्ही गटाच्या कॉमन कॅरेक्टरिस्टिक दाखवणारा एक तिसरा सजीवांचा गट तयार झाला आणि तो म्हणजे प्रोटिस्टा. म्हणजेच हॅकेल यांनी 1866 मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन 3 गटांमध्ये केलेलं होतं आणि त्यालाच 3 किंगडम क्लासिफिकेशन म्हटलं जातं. आणि ते 3 किंगडम म्हणजे किंगडम प्लांटे, किंगडम एनिमलिया and किंगडम प्रोटिस्टा. After these three kingdom classification also have some exceptions. हॅकेल नंतर चेटॉन इन द इयर 1925 विज्ञानामध्ये कुठलाही संशोधन किंवा कुठल्याही सजीवांचा अभ्यास हा फायनल नसतो. त्याच्यामध्ये सातत्यानं काळानुसार काय होत असतात, नवीन नवीन संशोधन होऊन त्याच्यामध्ये बदल होत असतात. प्रत्येक वेळी नवनवीन संशोधन होऊन नवनवीन शोध लागून त्याच्यामध्ये सातत्याने बदल होतात. जसं की 1735 मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं फक्त 2 गटांमध्ये वर्गीकरण झालं होतं. ते काय फायनल नव्हतं. त्याच्यानंतर आणखी शास्त्रज्ञांनी पुढे अभ्यास केला. त्याच्यातून स्पॉन्जेस, युग्लिना असे सजीव यांचा शोध लागला. त्याच्यातून त्यांच्या लक्षणांचा अभ्यास करण्यात आला आणि त्यांच्या लक्षणांचा अभ्यास केल्यानंतर असं आढळलं की हे जे नवीन ऑर्गॅनिझम आहेत स्पॉन्जेस, युग्लिना हे प्लांट्स आणि एनिमलिया दोन्हीच्याही एक्सेप्शनल कॅरेक्टरिस्टिक दाखवतात. आणि त्याच्यातून त्यांचा एक तिसरा गट तयार झाला म्हणजे थर्ड किंगडम तयार झाला, प्रोटिस्टा. आणि हा स्टडी जो होता हा कंटिन्युअसली पुढे सुरू होता. तर इन द इयर 1925 द सायंटिस्ट चेटॉन स्टडीड द स्ट्रक्चर ऑफ सेल. चेटॉन यांनी काय केलं तर 1925 मध्ये म्हणजे 19th सेंचुरीच्या सुरुवातीला चेटॉन या सायंटिस्टनं सेलच्या स्ट्रक्चरचा स्टडी केला. म्हणजेच सेलचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते बेसिक स्ट्रक्चर त्यांनी अभ्यासलं. ते आपण इकडे लिहू. in the year Chaiton in year 1925 चेटॉननं 1925 मध्ये काय केलं की स्टडीड स्ट्रक्चर ऑफ सेल.
स्ट्रक्चर ऑफ सेल. यांनी सेलच्या स्ट्रक्चरचा स्टडी केला आणि सेलच्या स्ट्रक्चरचा स्टडी केल्यानंतर प्लांट सेल आणि एनिमल सेल मधला जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स त्यांनी स्टडी केला. त्याचबरोबर त्यांनी एक वेगळ्या प्रकारचे सजीव सूक्ष्म जीव जे आहेत म्हणजे ज्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं कंपॅरिझन प्लांट्स आणि एनिमल सेल बरोबर केलं. काय केलं? कंपेअर द स्ट्रक्चर ऑफ सेल, स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स अँड एनिमल सेल with cells of bacteria, that is bacteria are the microorganisms, सूक्ष्म जीव आहेत. चेटन यांनी काय केलं? 1925 मध्ये त्यांनी सेलच्या स्ट्रक्चरचा स्टडी केला, पेशीच्या रचनेचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुढे अभ्यास करत असताना प्लांट्स आणि एनिमल सेलचं जे स्ट्रक्चर आहे ते बॅक्टेरियाच्या सेलच्या स्ट्रक्चर बरोबर कंपेअर केलं. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच बॅक्टेरिया आणि प्लांट्स आणि एनिमल्स यांच्या सेलमध्ये काय डिफरन्स आहे. तर बॅक्टेरियाच्या ज्या सेल असतात त्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये सेल ऑर्गॅनेल्स म्हणजेच वेल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलची कमतरता आढळली. म्हणजे त्यांना याच्यामध्ये लॅक ऑफ सेल ऑर्गॅनेल्स आढळले. म्हणजे जसं प्लांट सेल मध्ये एनिमल सेल मध्ये काय सिमिलॅरिटी आहे की त्यांच्या सेंटरला एक न्यूक्लियस असतो की जो त्याच्या सेल्युलर ऍक्टिव्हिटी कंट्रोल करतो. and this nucleus is bounded by the nuclear membrane. Along with the nucleus there are green pigment, that is chloroplast, the mitochondria, ear vacuoles, Golgi bodies, endoplasmic reticulum असे जे सेल ऑर्गॅनेल्स आहेत ते सेल ऑर्गॅनेल प्लांट्स आणि एनिमल सेल मध्ये आढळतात. म्हणजे सेल ऑर्गॅनेल असणारे सेल प्लांट सेल आणि एनिमल सेलचे रचना म्हणजे काय की त्याच्यामध्ये काय आहे? सेल वॉल आहे, सेल मेम्ब्रेन आहे आणि सेल ऑर्गॅनेल्स आहेत, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स आहेत. परंतु बॅक्टेरियाच्या सेलमध्ये एक डिफरन्स आढळला की बॅक्टेरियाच्या सेलला बाहेरच्या बाजूला हेअर लाईक फ्लॅजेले असतात, हेअर लाईक फ्लॅजेले असतात. तसे हेअर लाईक फ्लॅजेले या प्लांट्स एनिमल सेल मध्ये नसतात. प्लांट्स एनिमल सेलला जसा न्यूक्लियस आणि सेल ऑर्गॅनेल आहेत म्हणजे जेनेटिक मटेरियल जे असतात डीएनए आरएनए ते न्यूक्लियस मध्ये बाउंडेड असतात, तसे याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल्स हे सायटोप्लाझम मध्ये स्प्रेड झालेले असतात अँड सेल ऑर्गॅनेल अब्सेंट असतात. दॅट इज इन द सेल ऑफ बॅक्टेरिया देयर इज नो न्यूक्लियस. याच्यामध्ये न्यूक्लियस नाहीये, सेल ऑर्गॅनेल अब्सेंट आहेत, सेल ऑर्गॅनेल अब्सेंट आहेत आणि त्यांना लोकोमोशन साठी काय आहेत? फ्लॅजेले आहेत. तर यांच्यामध्ये काय आहे? प्लांट्स एनिमल सेल मध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस आहे, त्याच्यानंतर सेल ऑर्गॅनेल्स आर प्रेझेंट, सेल ऑर्गॅनेल्स प्रेझेंट आहेत अँड नो फ्लॅजेले. त्यांच्यामध्ये फ्लॅजेले नाहीये. म्हणजेच हे जे बॅक्टेरिया ऑर्गॅनिझम आहेत हे किंवा बॅक्टेरियाच्या ज्या सेल आहेत या प्लांट्स एनिमल सेल पेक्षा वेगळ्या आहेत आणि याच्यावरून त्यांनी या पेशींचं या सेलचं दोन गटात वर्गीकरण केलं की ज्या सेल मध्ये काही नाहीये वेल डिफाईन्ड सेल ऑर्गॅनेल आणि न्यूक्लियस नाहीये त्याला नाव दिलं त्यांनी प्रोकॅरियोटिक सेल, प्रोकॅरियोटिक सेल और प्रोकॅरियोट्स. आणि ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस आणि वेल डिफाईन्ड सेल ऑर्गॅनेल्स आहेत त्यांचा एक गट तयार केला आणि त्याला नाव दिलं यूकॅरियोट्स और यूकॅरियोटिक सेल. That is prokaryotes and eukaryotes. These are two groups of living organisms are created by the Cheton in the year 1925. 1925 मध्ये चेटॉन या शास्त्रज्ञानं बॅक्टेरियाच्या सेल्स आणि प्लांट्स एनिमल सेल यांच्या सेलच्या स्ट्रक्चर मधला जो स्टडी आहे, कंपॅरिझन आहे ते स्टडी केलं. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की बॅक्टेरियाच्या ज्या सेल असतात त्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये न्यूक्लियस आणि सेल ऑर्गॅनेल अब्सेंट आहे. त्यांना न्यूक्लियस नाहीये, सेल ऑर्गॅनेल त्यांच्यामध्ये अब्सेंट आहेत आणि त्याच्या सभोवताली फ्लॅजेले आहेत. तर प्लांट्स एनिमल सेल मध्ये न्यूक्लियस असतो आणि सेल ऑर्गॅनेल्स असतात. याच्यावरून ज्या सेल मध्ये किंवा ज्या ऑर्गॅनिझमच्या सेल मध्ये असे न्यूक्लियस आणि सेल ऑर्गॅनेल अब्सेंट असतात
त्याला काय नाव दिलं त्यांनी? प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजे सजीवांचं त्यांनी याच्यावरून दोन गटात वर्गीकरण केलं. प्रोकॅरियोटिक सेल असणारे ऑर्गॅनिझम म्हणजे प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोटिक सेल म्हणजे ज्यांच्यामध्ये वेल डिफाईन न्यूक्लियस आणि सेल ऑर्गेनेल आहेत ते युकॅरियोटिक सेल असणारे ऑर्गॅनिझम म्हणजे युकॅरियोट्स. याच्यातून एक नवीन गट सजीवांचा इथं तयार झाला आणि याच्यावरून कोपलँड यांनी 1938 मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन या चौथ्या गटाचा उपयोग करून फोर किंगडम क्लासिफिकेशन हे कोपलँड यांनी आपल्याला 19th सेंचुरी मध्ये दिलं. इन 1938 कोपलँड in the year 1938 मध्ये कोपलँड gives फोर किंगडम क्लासिफिकेशन. कोपलँड यांनी फोर किंगडम क्लासिफिकेशन दिलेले आणि ते फोर किंगडम म्हणजेच फर्स्ट किंगडम अगोदरचे जे तीन किंगडम आपल्याला हॅकेलने दिलेले होते त्याच्यामध्ये प्लांटे, ॲनिमलिया आणि प्रोटिस्टा, त्याचबरोबर हे जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाचा शोध कोपलँड यांनी लावलेला आहे. कोपलँड डिस्कवर्ड द बॅक्टेरिया and he grouped the third group. He made the third group of this bacteria and named it the Monera. त्या बॅक्टेरियाच्या ग्रुपला काय नाव दिलं त्यांनी? मोनेरा. दॅट इज मोनेरा आर द ग्रुप ऑफ बॅक्टेरिया दॅट इज प्रोकॅरियोटिक सेल्स. प्रोकॅरियोटिक सेलचा जो ग्रुप आहे त्या प्रोकॅरियोटिक सेलच्या ग्रुपला कोपलँड यांनी मोनेरा असं नाव दिलेले आणि अशा पद्धतीनं कोपलँड यांनी आपल्याला फोर किंगडम असणारं क्लासिफिकेशन दिलं. याच्यानंतर 1969 मध्ये इन 1969 in the year 1969 the scientist R.H. Whittaker in the year 1969 the scientist R.H. Whittaker gives or classify the living organisms into 5 kingdoms. This 5 kingdom classification include the 5 kingdom include the kingdom Monera, kingdom Protista, kingdom Plantae, kingdom Animalia. R.H. Whittaker was the American ecologist. R.H. Whittaker हे अमेरिकेचे अर्थ तज्ञ होते, इकॉलॉजिस्ट होते आणि त्यांनी 1969 मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा देखील स्टडी केलेला होता. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या स्टडी मधून त्यांना एक याच्यापेक्षा 4 गटांपेक्षा वेगळं कॅरेक्टरिस्टिक असणारे सजीव आढळले आणि ते म्हणजे फंगाय, बुरशीवर्गीय वनस्पती किंवा बुरशीवर्गीय सजीव जसं की मशरूम, ईस्ट, मोल्ड, म्युकर असे जे ऑर्गॅनिझम आहेत नॉन ग्रीन ऑर्गॅनिझम्स, त्या नॉन ग्रीन ऑर्गॅनिझमचा एक गट त्यांनी शोधून काढला आणि 5वा किंगडम जो आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा 5th ग्रुप तो त्यांनी क्रिएट केला ज्याला म्हटलं जातं किंगडम फंगी. आणि अशा पद्धतीनं हे 5 किंगडम क्लासिफिकेशन हे आपल्याला 1969 मध्ये R.H. Whittaker यांनी दिलेले आणि सध्या आपण जे क्लासिफिकेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सध्या यूज करतोय अभ्यासासाठी जे वापरतोय ते आहे 5 किंगडम क्लासिफिकेशन. तर हे 5 किंगडम क्लासिफिकेशन आता उद्याच्या लेक्चरला आपण पुढे डिटेल मध्ये कंटिन्यू करणार आहेत. तर या 5 किंगडम पैकी आपल्याला फक्त एकाच किंगडमचं क्लासिफिकेशन अभ्यासायचंय ते म्हणजे किंगडम प्लांटे. सजीवांचं वर्गीकरण खूप विस्तीर्ण आहे त्यापैकी फक्त एकाच गटाचं वर्गीकरण आपण डिटेल मध्ये उद्यापासून पुढे अभ्यासणार आहोत ते म्हणजे किंगडम प्लांटे. तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मध्ये किंगडम प्लांटे या किंगडमचं क्लासिफिकेशन आपण स्टडी करणार आहोत. तर उद्याच्या लेक्चर मध्ये आपण तो पार्ट कंटिन्यू करूया. ओके.